सद्यस्थितीमध्ये जे 12 तारखेला नांदेड शहरामध्ये जी घटना घडली त्या अनुषंगाने आत्ता पावेतो जे आहेत 67 आरोपी पोलिसांनी अटक केलेले आहेत. उर्वरित आरोपी जे निष्पन्न आहेत किंवा FIR-मधले उर्वरित राहिलेले आहेत त्या आरोपींच्या अटकेसाठी पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा अशी एकूण मिळून जे आहेत 6 पथक जे आहेत आरोपींच्या अटकेसाठी आमचा प्रयत्न सुरू आहे आणि निश्चितच उर्वरित जे आरोपी आहेत आणि नव्याने निष्पन्न झालेले आरोपी आहेत त्यांना अटक करून माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. सोशल मीडियाच्या अनुषंगाने जे काही अफवा पसरत आहे त्याच्यामध्ये गुन्हा दाखल नाही आहे, परंतु त्या सायबर सेलच्या माध्यमातून आपली सर्व सोशल मीडियावर कंटिन्युअसली देखरेख चालू आहे आणि त्याच्यामधून काय आक्षेप आढळलं तर त्या देखील पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. आणि सर्व आपल्या माध्यमातून सर्व नांदेड जिल्ह्यातील सामान्य जनतेला आवाहन आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्याकडे काही जर अशा बातम्या येत असतील तर ती खात्री करा. जवळच्या पोलीस स्टेशनला कडून खात्री केली तरी चालेल आणि अफवांवर विश्वास न ठेवता संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे आहे शांततेचं वातावरण प्रस्थापित करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. धन्यवाद. एमओसी में नैनो डबल चार्ज सेरेमिक डिजिटल कार्विंग शुगर पार्किंग टाइल्स बाथरूम टाइल्स ऑल ग्रेनाइट और घर को मजीद खूबसूरत बनाने के लिए एक बार जरूर जाए. प्रोप्राइटर हाजी उस्मान सेठ बागबान, एमओसी टाइल्स ग्रेनाइट एंड सैनिटरी देगलू नाका नांदेड़. हमारे यहाँ फर्नीचर पलंग सिंगारदान सोफा सेट अलमारी डाइनिंग टेबल फ्रिज कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है. एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे. प्रोप्राइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगरी रोड, कामठा, नांदेड़. अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज और न्यूज के पसंद आने पर लाइक शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.